या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। देश गाजवणाऱ्या भाजपच्या माजी महिला मुख्यमंत्र्यांवर आली रस्त्यावर पोहे जिलेबी विकण्याची वेळ, कारण काय? भाजपच्या फायर ब्रँड नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचे सध्या काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या रस्त्यावर पोहे आणि जिलेबी विकताना दिसत आहेत। उमा भारती यांना रस्त्यावर पोहे आणि जिलेबी विकताना पाहिल्यानंतर त्यांच्यावर अशी वेळ का आली, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार उमा भारती यांनी गरिबांसाठी मोठं पाऊल उचललं आहे, जे रस्त्यावर काही गोष्टी विकून कुटुंबियांची भूक भागवतात। सांगायचं झालं तर टिकमगडच्या एसडीएमने अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू केल्यामुळे माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी पोहे आणि जिलेबीचे स्टॉल सुरू ठेवून आपला निषेध नोंदवला आहे। या मोहिमेचा एक भाग म्हणून टिकमगड महानगरपालिकेने मंगळवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्या आणि छोटी दुकाने पाडून हटवले। पालिकेच्या या अभियानानंतर उमा भारती स्वतः रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी टिकमगडच्या रस्त्यांवर स्वतःचा स्टॉल लावला। या दरम्यान त्यांनी प्रशासनाच्या कारवाईचा निषेध केला आणि गरीब विक्रेत्यांची उपजीविका हिरावून घेऊ नये व त्यांची दुकाने पूर्ववत करून द्यावीत, असे अधिकाऱ्यांना आवाहन करताना त्या दिसल्या। सोमवारी त्यांच्या मूळ जिल्हा टिकमगडमध्ये नगर परिषद, उपविभागीय दंडाधिकारी एसडीएम आणि तहसीलदार यांच्या पथकाने सिव्हिल लाईन्स रोडवर अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान जेसीबीच्या मदतीने अनेक छोटी दुकाने आणि हातगाड्या हटवण्यात आल्या। या कारवाईचा उमा भारती यांनी विरोध केला। दुकाने आणि हातगाड्या हटवणं चुकीचं होतं। मंगळवारी सकाळी उमा भारती सिव्हिल लाईन्स रोडवरील आपल्या बंगल्यातून बाहेर पडून एका हातगाडीजवळ गेल्या। त्यांनी स्वतः पोहे आणि जिलेबी विकून दुकानदारांना मदत केली आणि एका विक्रेत्याला आपली गाडी पुन्हा रस्त्याच्या कडेला लावण्याचा आग्रह केला। माजी मुख्यमंत्री उमा भारती म्हणाल्या की हे छोटे व्यापारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर कठोर परिश्रम करतात। अशा कृतींचा त्यांच्या जीवनावर थेट परिणाम होतो। भविष्यात कुणाशी कारवाई झाल्यास त्या उघडपणे निषेध करतील, असे त्यांनी स्पष्ट केले। त्यांनी प्रशासनाला आवाहन केले की गरीब विक्रेत्यांची उपजीविका हिरावून घेऊ नये आणि त्यांची दुकाने पूर्ववत करावीत।